आजच्या प्रचाराच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले नेते आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आपले प्रदेश सरचिटणीस माननीय पांडे साहेब, आपले जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे, बाळासाहेब तात्यांसह व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, सर्व बूथ प्रमुख, कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मी माननीय चव्हाण साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. अपघात झाला अजितदादांच्या ऐनवेळी जाण्यामुळे ही पोटनिवडणूक लागली आणि आज सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चव्हाण साहेब, पांडे साहेब व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी एकंदर आढावा घेतलेला आहे, परंतु माझ्या दृष्टीनं जगातील सगळ्यात मोठी पार्टी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आपण घटक आहोत याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना असणं आवश्यक आहे. अनेक शिस्तीचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची प्रतिमा आपण याही परिसरामध्ये राखण्यासाठी सगळ्यांनी आपापलं कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. SIRचा प्रोग्राम चाललेला आहे, त्याच्याकडे आपण सगळेजण लक्ष देतोय. तो अजून बारकाईनं करणं आवश्यक आहे. अतिशय गंभीर विषय आहे आणि या परिसरामध्ये तो खूप बारकाईनं राबवला जातोय याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी, विशेषतः बूथ प्रमुखांनी घेणं आवश्यक आहे. आणि केंद्र आणि राज्याच्या वेगळ्या योजना ज्या माननीय मोदी साहेबांच्या सरकारने, माननीय देवेंद्रजींच्या सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी तयार केल्या लाभार्थी आहेत, योजना आहे, परंतु या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना एक माध्यम म्हणून काम करून या सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यासाठी आवश्यक ते सहाय्य करणं आवश्यक आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या आधी मागणी केली की या परिसरातील कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे. तुम्ही भक्कमपणे पहिल्यांदा उभं राहिला की पक्ष ताकद देण्यासाठी कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे सगळ्यांनी भक्कमपणे एकत्रितपणे राहण्याचा निर्णय घेतला तर पक्षाला त्यांचं काम, आपल्या सगळ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणं हे शक्य होईल. आणि संपूर्ण देशभरामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष असताना सगळ्यात मोठं काम करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या बारामती विधानसभेतील कार्यकर्त्यांना आहे, असं माझं मत आहे. निवडणुकीच्या निमित्तानं चव्हाण साहेब, आम्ही लोकसभेला सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं, विधानसभेला सुद्धा या परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती जबाबदारी कार्यकर्ते व्यवस्थितपणे पार पाडतील आणि आम्ही सगळे मिळून त्याच्यामध्ये आमचा सहभाग निश्चितपणे घेऊ. या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यात महत्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांच्यावर मतदार बाहेर काढण्याची आहे, मतदानाचं नियोजन करण्याची आहे, मतदार हा बूथपर्यंत पोहोचवण्याची आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याची आहे. निवडणूक लागली हे जरी खरं असलं तरी निवडणुकीचं वातावरण आजही मतदारसंघामध्ये नाही आणि कदाचित समोर कुणी सक्षम उमेदवार नसल्यामुळे जसं आपल्या लोकसभेला थोडंसं मतदानाची टक्केवारी कमी झाली त्याचा आपल्याला फटका बसला. सुरक्षित जरी असलं तरी जेवढं एक एक मतदान मिळेल ते वाढवणं हे सर्व कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. महायुतीचे इतर घटक पक्ष त्यांची जबाबदारी पार पाडतील, परंतु आपण इथे जरी छोटा भाऊ असलो तरी राज्यात आणि केंद्रामध्ये आपली मोठ्या भावाची भूमिका आहे. त्यामुळे या परिसरामध्ये माझ्यासह तुमच्यापर्यंत सगळ्यांनी आपापली भूमिका ही प्रामाणिकपणे बजावली तर आपलं या संपूर्ण प्रक्रियेतलं, विजयातलं योगदान हे निश्चितपणे नोंदलं जाईल, त्याची पक्ष दखल घेईल. आणि निश्चितपणे मी एवढं सांगेल की ज्या बूथवर चांगल्या प्रकारचं मतदान होईल, ज्या ठिकाणी कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करतील त्याची नोंद पक्ष घेईल आणि अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणे उभं राहू अशी सुद्धा खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या सर्व नेते मंडळींच्या वतीनं आपल्या सर्वांना देतो. आपण अतिशय कमी कालावधीमध्ये नियोजन केलं. आज चव्हाण साहेबही उपस्थित राहिले. आपणही सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तो प्रतिसाद पुढच्या मतदानापर्यंत चांगला राहावा, सक्रियता चांगली राहावी हाच संदेश आम्ही सगळेजण देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे काम केलं, पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहे ती राबवण्याचा प्रयत्न केला तर या पक्षाचा सुद्धा विस्तार या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्यासाठी
एक अतिशय पोषक वातावरण आहे, त्याचा सुद्धा सगळ्यांनी योग्य उपयोग करावा, आपलं योगदान द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. चव्हाण साहेबांचं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. उद्या डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.